मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आम्ही बघणार आहे की 12th कॉमर्सच्या जे आहे ऑर्गनायझेशन्स ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट जे आहे याचा पेपर होणार आहे 15 फरवरी 2025ला। तुम्ही इथे बघू शकता की तारीख दिलेला आहे। या तारीखला 15 फरवरीला तुमचे जे हे पेपर होणार आहे ओसीएमचा फर्स्ट पेपर तुमचा इंग्लिश आहे आणि हे पेपर जे आहे 15 फरवरीला 2025ला ओसीएमचा पेपर आहे। तुम्ही इथे बघू शकता हे पेपर जे आहे मराठी जे मीडियमचे लोक आहेत स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी आहे। तर मी जे आहे इंग्लिश मीडियमचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे ओसीएमचा आणि हे जे व्हिडिओ आहे हे मराठी मीडियमचे जे स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी हे व्हिडिओ आहे। बघू शकता की प्रश्न 1 जे आहे यामध्ये 20 मार्क्सचे ऑब्जेक्टिव्ह येतात। यामध्ये जे आहे प्रश्न दिलेला अ मध्ये 5 मार्क्सचा ऑब्जेक्टिव्ह आहे। इथे जे कोणत्याही तीनमध्ये एक पर्याय निवडायचा आहे आणि इथे ब मध्ये योग्य जुळवा हे करवायचे तुम्हाला आणि इथे खालील विधाने बरोबर की चूक या तुम्हाला लिहायचे आहे आणि गटात न बसणारा शब्द काय आहे हे लिहायचे आहे। खालील संज्ञा यामध्ये तुम्हाला जे आहे फक्त जे आहे जास्त किती लाईनच्या लिहायच्या आहे तुम्हाला माहीत नाही, तर मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला किती लाईनच्या लिहायच्या आहे। तुम्हाला जे आहे 2 मार्क्सचा 1 आहे असा करून 4 लिहायचे आहे। तुम्हाला जे आहे 6 ते 8 जे आहे 8 पॉईंट लिहायचे आहे। 6 ते 8 पॉईंट फक्त लिहायचे आहे। 2 मार्क्सचा 1 आहे ना। आणि इथे बघू शकता की 6 दिलेला आहे 4 करायचे आणि हे जे आहे केस स्टडी बेस्ड क्वेश्चन आहे। यामध्ये जे आहे तुम्हाला हे अभ्यास वाचन करायचे आहे। वाचन केल्यानंतर तुम्हाला जे क्वेश्चन दिलेला आहे 3 क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला लिहायचे आहे आणि इथे हे पण जे आहे केस स्टडी आहे आणि हे 3 केस स्टडी आहे 2 करायचे आहे। 6 मार्क्स तुमचे होणार आहे। यामध्ये 3 मार्क्सचा 1 केस स्टडी आहे। आणि इथे जे आहे डिस्टिंग्विश बिटवीन ज्याला इंग्लिशमध्ये डिस्टिंग्विश बिटवीन म्हणतात आणि मराठीमध्ये फरक स्पष्ट करा। निर्देशन आणि समन्वय, राष्ट्रीय वाहतूक आणि रेल्वे वाहतूक, कर्दे गोदाम आणि कर्दत गोदाम, जिल्हा आयोग, डिस्ट्रिक्ट कमिशन आणि स्टेट कमिशन यामध्ये तुम्हाला फरक लिहायचा आहे। किती पॉईंट लिहायचे आहे तुम्हाला जे आहे जास्त तुम्हाला जे आहे 6 ते तुम्हाला 8 पॉईंट लिहायचा आहे। यामध्ये 4 मार्क्सचा 1 आहे असा करून 3 लिहायचा आहे। डिस्टिंग्विश बिटवीन हे खूप सोपा क्वेश्चन आहे। तुम्हाला हे जे यामध्ये 4 दिलेला आहे यामध्ये 2 तुमच्या एक्झाममध्ये नक्कीच येणार आहे। नाही आला तर तुम्ही माझ्या चॅनलला अनसबस्क्राईब करून घ्या आणि सर्वांना सांगा की माझ्या चॅनलला अनसबस्क्राईब करा। नाही आला तर आणि आला तर सगळ्यांना बोला की माझ्या चॅनलला शेअर करा। तर यामध्ये 4 दिलेला आहे यामध्ये 2 येणार आहे। नाही आला तर तुम्ही सगळ्यांना शेअर करा की या चॅनलला अनसबस्क्राईब करून घ्या आणि आला तर शेअर करा आणि हे सबस्क्राईब पण करा। आणि हे खालील प्रश्नाची थोडक्यात उत्तरे लिहा। यामध्ये जे आहे तुम्हाला जे आहे हे जे आहे उद्योगाची कोणतेही 4 वैशिष्ट्ये हे तुमच्यासाठी हे एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे। 3 मध्ये तुम्हाला जे आहे 2 लिहायचे आहे। 4 मार्क्सचा 1 आहे आणि मी तुम्हाला बोलतो की 4 जे आहे डिस्टिंग्विश बिटवीन यामध्ये 2 येणार आहे। नाही आला तर तुम्ही सबस्क्राईब करून घ्या एक्झाम नंतर। आणि प्रश्न 6 मध्ये जे आहे खालील विधान कारण स्पष्ट करायचे आहे। 2 लिहायचे आहे। 4 मार्क्सचा 1 आहे असा करून 4 दिलेला आहे। 4 मध्ये 1 येणार आहे तुमच्या एक्झाममध्ये आणि 1 जे आहे तुमच्यासाठी मी जे आहे नवीन एक जे आहे वेगळा व्हिडिओ बनवणार आहे। यामध्ये इम्पॉर्टंट क्वेश्चन सर्व चॅप्टरचा मी देणार आहे। आणि हे जे आहे प्रश्न सोडवा जे आहे यामध्ये जे प्रश्न दिलेला आहे नियोजन यांचा महत्त्व काय आहे, ई बँकिंग सेवा काय आहे हे आणि ग्राहकाचे अधिकार काय आहे। ग्राहकाचे अधिकार हे नक्कीच येणार। नाही आला तर तुम्ही माझ्या चॅनलला अनसबस्क्राईब करा आणि सगळ्यांना सांगा की चॅनलला अनसबस्क्राईब करून ठेवा आणि आला तर या चॅनलला अनसबस्क्राईब नाही करा आणि सबस्क्राईब करा। हे ग्राहकाचे अधिकार हे येणार आहे। नाही आला तर तुम्ही माझ्या ज्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या हे येणार आहे। ग्राहकाचे अधिकार स्पष्ट करा हे येणार आहे। राईट्स ऑफ कंझ्युमर 1001% येणार आहे। 10,000 1%, 1,00,000 1%, 1 करोड % येणार आहे। ग्राहकांचे अधिकार 1 करोड% ग्राहकांचे अधिकार येणार आहे। इथे नाही आला तर इथे येऊ शकतात। इथे कुठेपर्यंत तुम्हाला तर बघणार आहे तुम्ही काय जे हे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे ग्राहकाचे अधिकार आणि विमा म्हणजे काय हे पण जे एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे। आणि विपणन यामध्ये 1 क्वेश्चन येणार आहे। 7P नाही तर विमा म्हणजे काय
एक क्वेश्चन यापैकी येणार आहे, तर तुम्ही काळजी करू नका. असं करून मी जे तुम्हाला 50 मार्क्सचा इम्पॉर्टंट क्वेश्चन दिलेला आहे, यामध्ये जे तुम्ही करून हे फक्त तुम्हाला हे पेपर अभ्यास करायचा आहे आणि सगळे क्वेश्चन वाचन करायचं आहे. आणि तुम्ही जर जे नीट अभ्यास केला तर तुमच्या एक्झाममध्ये जे आहे फक्त हे पेपर करून तुमचे पेपरमध्ये जे आहे 100 पीक त्यांच्या 20 मार्क्स तुमच्या इंटरनलमध्ये भेटणार आहे. फक्त तुम्हाला प्रॅक्टिकल आणि वायवा द्यायचं आहे. आणि कोणत्याही प्रकारचा तुम्हाला डाऊट आहे तो तुम्ही सांगू शकतात. आणि सेक्रेटरियल प्रॅक्टिस, इकॉनॉमिक्स ज्याला आम्ही अर्थशास्त्र म्हणतो, बुककीपिंग, इंग्लिश, हिंदी, मराठी, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि सायन्सचे स्टुडंट आहेत त्यांचा पण व्हिडिओ येणार आहे, तर तुम्ही सगळ्यांना शेअर करा.